वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. माहिती करून घ्या अगोदर, त्यानंतर आपण सगळं बोलूया. ओके. आज या आपल्या महाराजस्व अभियान, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्तापासून जो सप्ताह सुरू झालेला त्याची सांगता गंगापूर तालुक्याची आज आपण या ठिकाणी केलेली आहे. आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मी असं नाही म्हणणार की तुम्ही लाभार्थी होते म्हणून आले. मी म्हणेल आम्हालाच ऐकायला तुम्ही इथं आले. इतरही वेळेला तुमच्या ज्या बाबी असतील, हा ठीक आहे, शिल्लगाव असेल शिल्लगावला कळतील ते सर थोडं झिरो टाईप मध्ये त्यांना कळवून टाका. आज अशाची चर्चा झाली आणि त्यांनी ती ऍक्शन घ्यायची. जो कोणी असेल कोणत्या शिल्लगाव झाला का, शिल्लगाव झालं बर, त्यांनी जर तसं लावलेलं नसेल तर मनुष्यवधाचा गुन्हा, निष्काळजीपणाचा बसतील तिकडे मागणी साहेब द्यायचं तर ती त्यांच्यावर भासवायची आता. आणि मला वाटतं त्या एरियाला पहिली केस नाही आहे. पावडगावचा पण एक कोणीतरी थोरात नावाची व्यक्ती, ती पण त्यांचं नशा झालेलं आहे सगळं. आणि ग्रामपंचायत सदस्यांनी थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. आपापल्या एरियामध्ये जी कामं चालू आहेत ना, ती इस्टिमेट आपण घ्यायची आणि ती इस्टिमेट घेऊन काही जण काय करतात माहिती का, फार जोरात बोलतात आणि मग मुरमावाल्याला फोन करून त्याच्याकडनं मांडवेली करून घेतात, वाळूची मांडवेली करून घेतात. रस्ता खराब झाला तर रस्ता चांगला करून घे ना बाबा. त्याचे हेतू कसे असतात, त्याच्याकडून काहीतरी घ्यावं, हे नसावं. आपण मोठ्या पदावरचे लोक आहोत, प्रतिनिधी आहोत, मोठे मोठे पद आपण धारण केलेली आहे. जे आपण काम आणतो त्याच्यामध्ये आपल्याला सिस्टम दिलेली आहे, त्या सिस्टम प्रमाणे वागा. त्यात तुम्हाला सर्व गोष्टींची मुबलकता दिलेली आहे चांगल्या करता सगळ्यांना, ते करेक्ट आहे. पण ब्लॅकमेलिंग नको मतदारसंघामध्ये. सगळ्याच गोष्टी मी बोलण्याचा आज प्रयत्न केला, म्हणून माझ्या मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. परंतु मला एक लोकप्रतिनिधी म्हणून ही गोष्ट बोलणं क्रमप्राप्त होतं. सन्माननीय शिक्षक महोदयांना पुनश्च एकदा, तलाठी महोदय, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, एमएससीबीचे इंजिनियर आहेत का, एमएससीबीचे इंजिनियर, एमएससीबीचे इंजिनियर कुठे आहे? इतक्या डिप्या जातात, कोण आहे? आले नाही का? आज का बरं नाही आले? आज त्यांना अपेक्षित होतं. एमएससीबीचा तुमचा बॉक्स आहे का, तो बॉक्स एमएससीबीचा आहे का? जेई कुठे आहे तुमचे? नाही आले, कुठं नाही, का बरं नाही आले? कुठे राहतात ते? औरंगाबादला, संभाजीनगरला. जेव्हा नाव होतं औरंगाबाद तेव्हापासून राहतात तर छत्रपती संभाजीनगर नाव झालं तोपर्यंत तिथं जाऊ लागले. सांगा त्यांना, नोंद घ्या. जे अधिकारी कर्मचारी आले नसतील तसलं साहेब, त्यांच्यावर त्यांना शो कॉलेज पाठवून द्या आणि त्यांचे उत्तर मला 8 दिवसाच्या पाठवा. आता नेमकं कुणाला काही बोलायचंय का, नेमकं मी जितक्या गोष्टी बोललो त्याला रिपीट नका करू. आता दिली मोजच सांगितलं, रिपीट नाही करायचं. 70% आपण ते बहुत दिवस 70% इथं आले का ते? बरोबर. अपंगांचा विषय त्यांचा, तर त्याची पण कागदपत्र मला दिली. 70% म्हणजे त्यांना लाभ भेटू शकतो. हे राहतात पत्त्यांचे क्लब, मटक्या, चक्र्या, वाळू, धंदेबंद झाले पाहिजे सगळे. नाहीतर मी स्वतः द्यायचं आहे त्या ठिकाणी धाडी टाकेल, मुंबईवर धाड टाकेल. मी स्पष्ट सांगतो. फार झाला आता तुमचं सर्वांचं, बिलकुल नाही चालणार. वाळूच्या साठ्या 4000 त्रास वाळू भरली मी आता आंबेडोच्या एरियामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी. आणि का बरं? आमच्याकडे 20,000 लोकांना धडकून दिले, त्यांना 5-5 ब्रास वाळू द्यायची होती मोफत, त्यांना वाळू नाही है ना. अरे रॉयल्टी भरून तुम्ही घ्या, ठेके काही म्हणणं नाही आमचं. पासा इलिगल. आणि जेव्हा माहीत पडलं की बाबा माहीत पडलं, लगेच त्याच्यावर माती टाकत होते, वाळूवर काळी माती ढाकून करत होते. ती कोणती पद्धत? अरे तुम्ही जितके आहात ना त्याच्या 2 घर पुढे मी म्हणून चौथ्यांदा आलेलो आहे. असं काही गोट्या म्हणजे घेऊन गेलो मी.
म्हणून सगळे हे वाळूपण उद्याच आज रात्री तर पाहणार राहणारच आहे. सन्मान्य एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब, आम्ही पुन्हा उद्याच सगळे 20-25 हायवा आणून सगळ्या घरकुलवाल्यांना आपल्याला वाळू द्यायची आहे. उद्याच द्यायची आहे तहसीलदार साहेब. त्या सगळ्यांना 20-25 हायवा लावतो. फक्त हायवाचं भाडं द्यायचं आहे घरकुलवाल्यांनी. बाकी मोफत वाळू तुमच्या घरपोच आम्ही उद्यापासून सुरू करू लागलो. हे सगळे साठे जे आहेत ना, हे सगळे तुम्हाला फुकट देणार आहे उद्यापासून. फुकट आहे, फुकट मी नाही देऊ लागलो. सरकारने सांगितलेलं आहे ते फुकट द्यायचं. आणि काय होतं मग, वाळूची तस्करी वाढली, कट्टे येऊ लागले, कट्टे है ना, कट्टे दिसू लागले कुठे कुठे. तरी प्यायचं प्रत्येक गोष्ट तुम्ही हे असं नाही बोलणार मी, पण तुमच्या कॉन्स्टेबल, बीट हवालदार, तुमचे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि वारकरी त्यांच्यात आले. तर आपली एक कल्पना आहे की प्रत्येक माणसाला न्याय भेटला पाहिजे. याचं कारण असंच आहे की शासनाच्या जर कुठल्याही योजना असतील, शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्या लाभार्थ्याला माहीत नसतात. तर त्याच्यासाठी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपण हे आपलं कर्तव्य तर आहेच, पण कर्तव्याबरोबर आपल्याला या जनतेची सेवा या माध्यमातून करता येते. संतांनी सांगितलेलं आहे की जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले, साधू तोच ओळखावा आणि देव तेथेच जाणावा. आपल्याला ही एक जनसेवेची सुवर्ण संधी आहे. आपण त्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. याच्यासाठी आवर्जून सांगतो, डिपार्टमेंटच्या प्रमुखांचं स्वागत करतो. स्वागत याच्यासाठी करतो की आपण या महाराजस्व अभियानाचा समारोप आपण आंबेडकर येथे ठेवला. हा समारोप ठेवताना आपण तालुक्यातील प्रत्येक सरकारच्या ठिकाणी जे अभियान घेतलं, महाराजस्व अभियान, ते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त घेतलं. त्याबद्दल या शासनाचे मी मनपूर्वक आभार मानतो व देवेंद्रजी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व दादांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. इथं अनेक लोक बोलणार आहेत, आपणही बोलणार आहात. मला काही जास्त बोलायचं नाही. मी जे बोलणार आहे त्यांना विनंती करेन की एकच विषय रिपीट करू नका. आणि मी जे बोलणार आहे साहेब, मी आपल्याला 2 मिनिटात विषय संपवतो आणि सांगतो की या तालुक्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही तुमच्याशिवाय चालत नाही. हे खरं आहे. काही गोष्टी खऱ्या असतात पण काही बऱ्या नसतात. तुमच्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा चालत नाही हे जरी खरं असलं तरी ही जी प्रशासकीय यंत्रणा हे जे काम करते हे बरं नाही, हे या प्रसंगी सांगायला विसरणार नाही. आपल्या तालुक्यात, जिल्ह्याचे, आपल्या विभागाचे एसडीएम साहेब आहेत. आता काही लोक इथे उपोषणाला बसली होती, आपण त्यांची दखल घेतली. आपण तो प्रश्न निश्चित मार्गी लावणार याची कुठलीही शंका नाही. परंतु हे अर्ध न्यायालय आहे, एसडीएम ऑफिस यांनी आजपर्यंत त्या प्रकरणाच्या कुठल्याही प्रकारची सुनावणी घेतली नाही. म्हणून त्या लोकांना आज उपोषणाला बसण्याची वेळ आली. या तालुक्यात अनेक शेतकरी असे आहेत, त्यांचे रस्त्याचे प्रश्न आहेत, कधी तहसीलदार साहेब सुनावणी घेत नाही. मला एक सांगा, शासनाकडे अर्ज केल्यावर 30 दिवसात त्याचा निपटारा करावा लागतो. या 30 दिवसात निपटारा करण्याच्या जेवढे काही लोकांचे अर्ज आहेत यांनी किती वर्ष निपटारा केला नाही, यांना एकदा तुम्ही विचारण्याची आवश्यकता आहे. मला त्यांच्यावर काही टीका करायची नाही, माझा काही रीतीचा धंदा नाही, मला त्यांना काही भिण्याचं कारण नाही. परंतु माझी माननीय आमदार साहेबाला नम्र विनंती आहे, हे जे काही चाललंय साहेब हे काही बरं नाही. यांची ही प्रशासनाची खऱ्या अर्थानं ही जी सामान्य लोकांची यांनी ससेवरपट लावली ही आता थांबली पाहिजे. आपण आमसभा घेता, आमसभेत आपण इतकं यांना झापता, त्यांना कामाचा जाब विचारता, यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तहसीलमध्ये ऑफिसमध्ये जाऊन आज आपल्या तालुक्यातील अनेक लोकांच्या शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे काय करतात आज या निमित्तानं त्यांना विचारलं पाहिजे. जरी काम करत असतील, या शासनाच्या विविध योजना असतील, या योजना डीबीटीच्या मार्फत आपल्या शासनाने लोकांपर्यंत काम केलं. योजना जर यांच्या हातात असल्या तर तशाच पडून असत्या, हे या प्रसंगी सगळ्या लोकांना माहीत आहे. म्हणून जास्त न बोलता प्रशांतजी विनंती करेल की आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आपण ह्या सर्व खाते प्रमुखांना तर माझ्या आपल्याला विनंती आहे, आम्ही आमच्या गंगापूर शहरातले हे घर आहे ते आपण तुमच्याकडे
त्या दिवशी आम्ही फॉर्म भरून घेतला. ते फॉर्म भरल्यानंतर सर्वांची विनंती आहे की जे खाली बसा. सर्वांना विनंती आहे, प्रशासनाच्या वतीने विनंती आहे, आपण खाली बसा. बरं साहेब बोलणार नाही. तर साहेब मी काही जास्त वेळ घेणार नाही. भूमी अभिलेखाचा विषय असा आहे की आम्ही जे तुमच्याकडे जे प्रस्ताव त्या भूमी अभिलेख करण्यासाठी मोजणीसाठी गेले जवळपास 500 प्रस्ताव आमच्याकडे त्यांच्याकडे गेलेले आहेत. कमीत कमी 4 महिन्यापासून आम्ही त्याचा फॉलोअप करतोय. त्यांना विविध पत्र देतोय की याची या भूखंडाची मोजणी करा आणि ज्या माध्यमातून आमच्या नगरपालिकेला याला उत्पन्न असं तयार होणार आणि ते लोक जे घरं अनुकृत येतील ते अधिकृत होतील, पण त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स आम्हाला आतापर्यंत मिळाला नाही. साहेब जसे आपण बरेचसे सम्राट आपल्या कार्यपद्धतीने नीट केले तसं या डिपार्टमेंटला सुद्धा आपण नीट करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.